नमस्कार, मी भारती. श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने कचोरी. त्यासाठी लागणारे साहित्य बघू. इथं आपण घेतलाय 2 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, इथं अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा जिरा पावडर आहे, अर्धा चमचा आलं, चवीनुसार मीठ, धने पावडर, लाल तिखट, इथं 15-20 काळे मिरी घेतलेत, 2 चमचे बडीशोप घेतले, 2 लाल मिरच्या घेतले, 2 चमचे धने घेतले, हळद, ओवा घेतलाय, तूप. हे बघा, आपण कचोरी सोबत जी चटणी मिळते ती चटणी बनवतोय. त्यासाठी लागणारे साहित्य बघू. इथं घेतलंय मी 1 वाटी गूळ, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, हे अर्धी वाटी चिंच घेतली मी, गरम पाण्यात भिजत घातली ही चिंच अर्धा तास, जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ. हे बघा, आपण 2 चमचे बडीशोप आणि 10-15 काळे मिरी घेतले. ही धने आणि लाल मिरची आहे. हे आपण एकत्र करून मिक्सरला थोडीशी पेस्ट आज पावडर करून घेऊ. थोडेसे या मूग डाळीतलं आपण पाणी सगळं काढून मूग डाळ असे थोडीशी नितळायला ठेवू. त्यामध्ये आपण छोटा 1 चमचा ओवा टाकू आणि हे मिक्सरला पावडर करून घेऊ. हे बघा, अशा आपण मिक्सरला पावडर करून घेतली. आता मूग डाळ आपण नितळायला ठेवली, ती मूग डाळीच पण अशी भरडक अशी आपण पेस्ट करून घेऊ. ही बघा, आपण डाळ अशी पाणी नितळून घेतली. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ. हे बघा, अशी डाळ आपण मिक्सरला फिरवून घेतली. हे बघा, हे आपण 2 वाटी मैदा घेतलेला. आपण हा मैदा घेतलाय. चवीनुसार त्यात मीठ टाकू. नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा आपण ओवा घेतलाय, तो असा क्रश करून टाकू हातावरती. इथं आपण नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे तूप घेतलंय. ते तूप या पिठावरती घालून घेऊ. बघा, हे तूप असं छान पिठाला चोळून घ्यायचं असं छान. हे बघा, आपल्या पिठाची अशी मूठ वळते. आता यात थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊ. हे बघा, असं पिठाचा आपण घट्टसर असा गोळा मळून घेतलाय. आता हे 10 मिनिट आपण असं झाकून ठेवू. आपण हे भाजी करून घेऊ. हे बघा, आपलं तेल गरम झालंय. त्यामध्ये इथं आपण घेतलेले 2 चमचे बडीशोप ते टाकू. त्यामध्ये हा मसाला टाकू आपण बारीक केलेला मिक्सरला. गॅस कमीच ठेवलाय. छान असं परतून घ्यायचं. इथं अर्धा चमचा ओवा आहे, तो ओवा पण आपण ह्यात टाकू. धने पावडर टाकू अर्धा चमचा, हळद टाकू आपण अर्धा चमचा, इथं जिरे पावडर आणि चाट मसाला आहे, किसून घेतलेलं थोडंसं आलं आहे. इथं अर्धा चमचा लाल तिखट टाकू. बघा, आपला मसाला छान भाजलाय. त्यामध्ये आता आपण 5 चमचे बेसन टाकू. बेसन पण आपण छान असं परतून घेऊ. हे बघा, आपलं बेसन छान भाजलंय. त्यामध्ये आपण हे मूग डाळ मिक्सरला फिरवून घेतली त्यात मिक्स करू. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं. त्यात चवीनुसार आपण मीठ टाकू. हे छान असं मिक्स करून घेऊ.
हे बघा आपली ही भाजी अशी एकदम डाळ आपली कोरडी होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचे. हे बघा आपली डाळ कोरडी होईपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. हे आपण चिंच घेतलेली भिजत घातलेली अर्धा तास. त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकू, 1 वाटी गूळ टाकू. हे आपण गूळ पूर्ण वितळेपर्यंत थोडंसं असं मिक्स करून घेऊ. हे बघा आपल्या पाण्याला छान असे उकळी आली. आपला गूळ पण पूर्ण वितळलाय. आपण हे आता पाणी गाळून घेऊ. हे बघा ह्या चाळणीवरती आपण हे आता चिंचेचं गुळाचं पाणी गाळून घेऊ. हे बघा आपण चटणी अशी बनवायला हे चिंचेचं कोळ आणि गुळाचं पाणी आपण गाळून घेतले. त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकू. हे बघा आपण सगळं पाणी गाळून घेतलंय. हे बघा असं आपण हे पाणी गाळून घेतलंय. आता हे आपण गॅसवरती उकळायला ठेवू. हे पाणी उकळायला ठेवू. हे बघा आपल्या चिंचेच्या पाण्याला उकळी आली. त्यामध्ये आपण ही जिरे पावडर आहे, अर्धा चमचा जिरे पावडर टाकू. अर्धा चमचा लाल तिखट. यास छान मिक्स करून घेऊ. चवीनुसार थोडंसं मीठ टाकू. हे तुम्हाला जेवढं दाटसर पाहिजे तेवढं तुम्ही आठवू शकताय. हे बघा डाळ आपली एकदम कोरडी अशी छान झाली. हे डाळ आता आपण काढून घेऊ. हे बघा हे आपण असं कॉर्नफ्लॉवरचं हे पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेतलंय पाणी. आता ह्यात थोडं थोडं असं टाकत आपण हे हलवून घेऊ. म्हणजे कॉर्नफ्लॉवर एकदम छान असं आपलं त्या चटणीत मिक्स होईल. 5 मिनिटं असंच त्याला उकळून घेऊ आपण. हे बघा आपली चटणी एकदम दाटसर अशी छान चटणी आपली तयार आहे. आता आपण कचोरी करायला घेऊ. हे बघा आपण 15 मिनिटं भिजवायला ठेवलं पीठ. ह्याचे आपण आता हे छान असे आपण पारी बनवून घेऊ. त्यामध्ये आपण असं हे आपण तयार केलेलं सारण घालून घ्यायचं. हे बघा हे सारण असं आपण यात घेतलंय. हे अशा आपण पारी असे बंद करायचे. यास छान त्याचा वरती असा गोळा करायचा. हे असं थोडंसं दाबून घ्यायचं वरतून. थोडंसं हातावरती असं प्रेस करायचं. हे जास्त पातळ नाही करायचं, थोडीशी जाडच ठेवायची. हे बघा असं केलं की आपलं सारण सगळीकडे पसरतं. हे अशा पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊ. हे बघा आपल्या कचोऱ्या भरून तयार आहेत. आपण तळायला घेऊ. हे बघा आपण तेल गरम व्हायला ठेवलंय. तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं. आपण थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं. गॅस कमीच ठेवलाय. हे बघा हे आपण हलवायचं नाही लगेच. ते आपोआप थोडंसं वरती आलं की मग आपण हलवायचं. तोपर्यंत आपण त्याला हलवायचं नाही. हे बघा आपल्या कचोरी छान अशा आता वरती यायला लागले. हे बघा आपल्या आता कचोऱ्या थोड्याशा वरती आलेत. आपण थोडंसं झाऱ्याने असं त्यावरती तेल टाकायचं.
थोडासा आता गॅस आपण मीडियम करू. हे बघा असं आपण थोडंसं पलटून घेऊ. हे बघा आपल्या कचोरी छान अशा तळून तयार आहेत. एकदम छान अशा फुगलेत बघा. ह्या कचोरी आपली किती छान अशी फुगली. आता हे आपल्या कचोरी तळून तयार आहे. तळलेली कचोरी काढून घेऊन अशा पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या तळून घेऊ. हे बघा आपल्या कचोरी सगळ्या तळून तयार आहे. एकदम छान अशा कचोऱ्या आपल्या फुगल्यात. तुम्ही पण नक्की अशा ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा आपण एक असं फोडून बघू. एकदम छान असे आपली कचोरी झाली. हे बघा त्यासोबत आपण चटणी पण बनवली. एकदम छान असं कचोरी झाली. नक्की तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा असे खूप छान अशी कचोरी आपली तयार आहे.